27 फेब्रुवारी हा दिवस फक्त एक तारीख नाही, हा आपल्या मायबोलीचा अभिमानाचा दिवस आहे. पुण्यात शिकणारी आर्या इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत होती. तिला वाटायचं इंग्रजी बोलणं म्हणजेच स्मार्टपणा. मराठी बोललं तर लोक काय म्हणतील. एके दिवशी शाळेत मराठी राज्यभाषा दिन साजरा होत होता. फळ्यावर सुंदर अक्षरांत लिहिलेलं होतं, मराठी राज्यभाषा दिन. आणि मंचावर होते महान कवी वा शिरवाडकर. शिक्षकांनी जोशात कविता म्हणायला सुरुवात केली. वेडात मराठे वीर दौडले सात. त्या ओळींमध्ये होता इतिहासाचा अभिमान. त्या शब्दांमध्ये होती संस्कृतीची ताकद. आर्याच्या मनात काहीतरी बदलत होतं. तिला आठवलं, आईचं अंगाई गीत मराठीतच होतं. आजीच्या गोष्टी मराठीतच रंगायच्या. मग हीच भाषा कमी कशी असू शकते. त्या दिवशी आर्याने ठरवलं, इंग्रजी शिकायचं, पण मराठी कधीच विसरायची नाही. ती मंचावर उभी राहिली आणि आत्मविश्वासाने म्हणाली, मला माझ्या मराठी भाषेचा अभिमान आहे.